ज्या कंपन्या ह्या गोष्टी आता दाने दाने में लिखा है खाने वाले का नाम केसर, पहिले ते आजी दोघांना 20 मिनिटं टाइम लावून हाना, त्या अक्षय कुमारला बी हाना, शाहरुख खानला हाना, हे ऍड करायलेत ना, मग ते प्रमोशन करताना तुम्हाला बरं वाटायले, तुम्ही त्याचा टॅक्स घ्यायले आणि पकडणार कोणाला आहे ना. मग आता एवढा गुटखा तयार केल्यावर त्याचं काय करायचं, मसनवाट्यात नेऊन जाळायचा का? मग पहिले कंपनी तयार होऊ देऊ नका आणि सामान्य लोकांपर्यंत येऊ नका. कॅन्सरचं प्रमाण या देशात वाढण्याचं काम कोण केलंय? ह्या कंपन्यांनी केलंय ना. तो काय काल्याचा प्रसाद आहे काय? प्रत्येकाला 2-2 खळे देऊन खाऊ घालायचा? मग पहिले कंपन्या बंद करा, कारखाने बंद करा, जिथं या गोष्टी तयार होतात. हे तंबाखू आहे, कळलं का? ही पानटपरीवाला ऐकतो तो दोषी आहे. मग तयारच का होऊ दिली? ती तयार होऊ दिली का? मग ज्या ठिकाणी ती तयार होती का त्याच ठिकाणी तिचा गळा दाबा ना. साप गेल्यावर काटे हाणू नका. म्हणून ज्या ठिकाणी ह्या अंमलीजन्य पदार्थ असतील है ना, ज्यांच्यामुळे लाखो लोकांच्या संसाराची काय झाली, राख रांगोळी झाली, संसार मोडले, घराघरात दारू पिदाळ्या, नवऱ्याकडून बायकोचं शोषण होतं, ते थांबवायचं असेल तर ज्या ठिकाणी हे दारू तयार होते, ज्या ठिकाणी हे गुटखा तयार होतो, ज्या ठिकाणी तंबाखू तयार होते, त्याला आळा घालण्याचं काम करा आणि मग मोठमोठ्या गप्पा आणा. पानटपरीवाल्यांनो, तुम्ही जरा असं काय करा, शांतता आणि संयमीने घ्या. कारण 10 रुपयाचा व्यवसाय 1 रुपयाचा नफा आहे, त्याच्यावर तुम्हाला पकडल्यावर आहे ते बी नाही जाते. पण आज ग्रामीण भागात गेलो तर सर्रास पद्धतीनं ब्लॅक पद्धतीनं गुटखा विकला जातो, पण तो गुटखा तयार कुठं होतो यावर मात्र सरकार कधी बोलत नाही. म्हणून सरकारनं त्यावरही बोलावं, यासाठी हा उद्देश होता. चला, पानटपरीवाल्यांनो, गुटखा ऐकताना जरा काळजी घ्या, नाही तर तुमच्यावरही मोका लागण्याची शक्यता आहे, असं मंत्री महोदय साहेब म्हणलेत. धन्यवाद. सतर्क राहा.